पडत पण नाही तुमच्यात पडल का? तू बारीक आहे ना, मी पाडतो बघ. आता बघा तुझ्यात पण नाही पडत. टाकली सारखं सारखं ग मुतून आई घातली तो इकडे बघताय. पाला पाला येतो बघ मुतून आहे बघ 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 मुतून आहे बघ. चिडू त्याला चिडू. खरं तो आहे माझ्या गाडी. नाही नाही चिडू. थांब मी चिडवतो. ये मुतून तुमच्या आईला माझं तूच म्हणजे हो काय घातली तू आला पण. मेले हो तुम्ही नाचून कुसून माराल. तुमचा ऍक्सिडेंट होईल ऍक्सिडेंट. तुम्ही त्याला खायला घालता. तुमच्यावर उडतोय काय तो. आग लागली तुमच्या नावाला मेलं. कोसलला नाव तुमचं मेलं हो. माझ्या तावले भेटला असतो ना एकाची टाळीच फोडली असती. पलाला म्हणून दे नाही त्यांचं मी घाम काढला तर साल्यांचा. मला दिसलं पाहिजे फक्त आता त्याला चिडवताना. मग बघा एकेकाची कशी उपटून काढतो. दिसायला तो कसं पण दिसायला तो कसं पण मामा मामा अजून एकदा दिसायला तो कसं पण मला अग्री नवरा पाहिजे. दिसायला तो कसं पण
मला आगरी नवरा बाबा पाहिजे. तुझी एक व्हिडिओ काढू का इंस्टाग्राम वर? कसला श्रीराम? मला काय माहिती श्रीराम? इंस्टाग्रामला इंस्टाग्राम आहे तो. आम्ही आराणी माणसं, आम्हाला काय जमणार? तू फक्त आमच्या मागे उभा राहा, आम्ही व्हिडिओ बनवतो. बरं तू बरं फक्त बघ. बरं. ये आपण करूया. अरे कोणाचा कोण तू आलास कुठून, भाषा करू नको तो अशी कॉलर ताटून, स्वतःचा ठेवतो झाकून आणि दुसऱ्याचा बघतोस वाकून. अरे गॅसवर दूध जातोय ओतून, मांजर खाते त्याला चाटून पुसून. तू कधी पण ये आता इथून तिथून, आम्ही नाही तुला का डरून. का? कारण आमच्या मागे उभा आहे आमचा मुतून. मार्या हो, तू तुम्हाला हो, तुम्ही नखरे करता का इथं? हा, आमची इथं येऊन इकडे नखरे करता का? मी म्हणतो इकडे तिकडे बोकरतो कशाला? हा, आला इकडं गेला तिकडं, तिकडनं आला गेला इकडं. हा, चोड बावला आहे तो, चोड बावला. घरात फाटा लाकूड नाही जाळायला. ते काय माझा हातपाय झालो का? एक सारखा त्या नदीवर मासा घालवायला, सारखा मासा घालवायला जर त्या नदीवरच जाऊन राहील. तू गबसते का? माझी चूत माझी झाली, पटक्यात जीव घालील तुला. जाईल जा नदी हो. काय करशील तू? हा, आय घाले. रामदास चल आपला जायला लागल. 4 वाजता पिक्चर आहे जाम भारी. अरे गुंडा. अरे हिरो कोण आहे त्याच्यात? अरे आपला मुतून. काय बोलतो मुतून? आम्हा घे तुझ्या चढून. तुला काय गरज पडले? तू कसं चिडतोय? आम्ही का तुला बोलतो? मला नाही, मग कुणाला बोलतो? हा, मला काय यायला समजतो का तुम्ही? हा, रामदास ये पळ, माची चाप माणूस मारायचा आले या हो. म्हाताऱ्याच्या. हा? मला माहिती नाही मी कसा आहे तो. एक डगरीच डोका फोडील तुमचा साले हो. हा, परत बोलले हो. चालला नवरा नटला लगेच, जसा मुंजा जसा मुंजा. गप हो, सकाळ सकाळी नाच पण नको लावू. ते काळ तोंडी आहे साले, काळ्या तोंडाची. आता जातो बघ पुरी का? हा, माहिती बरं येणार बी नाही. हा, येऊ नका इकडं, मर तिथंच मर. हा, काला कर तिथंच. करील तर कालच करील माझा. हा, मी आता येणारच नाही. ती काशी करीतच मग तिकडं. अरे तो बघ मुतून. कुठं कुठं आला मी तू. आता पक्का शिवाय देईल. सकाळचा कट करण्या मी चाललो बाहेर चालला म्हणून तुम्हाला गौलीगंध दाखवला असता. गेला का गेला का? गेला 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 गेला. कोण होतो? अहो तो आहे त्या जांभूळवाडीचा. मग त्याला असं चिडवतात का? अहो त्याचा आवडता हिरो मिथून. पण त्याला काय बोलता येत नाही मिथून, म्हणून तो मुतून बोलतो. म्हणून तेव्हापासून गावातली सगळी मुलं त्याला चिडवतात मुतून. म्हणून त्याचं नाव पडला मुथून. घरी कोण कोण असतं त्याच्या? अहो त्याची बायको आणि तो असतो. 3 मुलं आहेत. एक मुलगा असतो घर जावई आणि दुसरा मुलगा आहे पनवेलला कामाला. चांगले कमवतात पण कुणी लक्ष देत नाही. मुलगी अधून मधून येते. आणि कमवण्याचं साधन वगैरे काय मोलमजुरी करतो, तर आपला मासे गलवायला जातो. अहो मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अशा गरीब माणसाला तुम्ही छळता. अगं तो बिचारा माणूस मानसिक त्रासातून चाललाय आणि त्याला तुम्ही चिडवून आणखीनच त्रास देता. बरं काय हे बरं वाटतं? चुकीचं आहे ना हे. खरं तर म्हटलं ती विकृती आहे.
रस्त्यात चालणाऱ्या माणसाला उगाच त्रास द्यायचा आणि राग येईपर्यंत त्याला चिडवायचा, आणि तो पण आपल्या बापाच्या वयाच्या माणसाला. हे तुम्ही करता, हे चुकीचं आहे आणि हे पाप आहे. नका त्याला चिडू, उगाच त्रास नका देऊ. कसं तुम्हाला समजत नाही यार? असा जो टाइमपास. अहो तुम्ही केलेली मस्करी, टाइमपास एखाद्याला भवते ना, चुकीचं वाटतंय यार. अहो शेठ तुम्ही बस तात्या बस. आज कुणीकडे मग दौरा पाठवतो त्या पोरीकडे जातो. वाटलंच मला, काळ केस दाढी बिडी चकाचक चॉकलेट हिरो सारखं बोललो, दौरा आहेच कुठेतरी. मी असंच राहतो. मला एक टाइम खायला भेटलं नाही तर चालेल, पण मला टकाटकच राहतो. मी कधी खराब राहतच नाही, मला आवडत नाही. पिशवी काय चालवलंय? मासे चालवले पोरीला. मला कधी देणार? देऊ ना, तिकडून इकडून आलो का तुम्हाला मासे देईन मी. मला मासे आहेत ना वाढलेलं आपलं? हा वाढलेले मल्याचं मासे आहेत ते. मला नक्की ना, एवढी पसंत नाही ना. अहो दिल ना बोललो ना दिल. कधी येशील नाही कधी मी नाही. काय करणार, म्हातारीची कटकट ऐकून मला कंटाळा येतो. सारखी बार बार नीट खायला देत नाही, कधी पियाला देत नाही, काय नाही. म्हातारा माणूस आहे, थोडा करत आहे ऍडजस्ट. असू दे म्हातारा, पण तिला काय करते, मी आणून देतो ना तिला, पण ती ऐकतच नाही. नुसती कटकट आपल्या लिकी करायला 1-2 महिने सगळं जेवण खावण, आंघोळला पाणी, झोपाला गादी बिदी सगळं देते. त्याचं काय टेन्शन नाही म्हणा. तिथं आलं तर नक्की द्याल ना. तिथून आलो तुम्हाला लगेच तुम्हाला बोलील या म्हणून मासा न्यायला. नाही हा आता चाललंय मी कर्जतला, तर सोडलं असतं तुम्हाला. मला जरा काम आहे, त्या स्टॉपच सोडा म्हणा. स्टॉपवर सोडतो. चल बा जातो. नाही थांबा सध्या. हे 500 घ्या. हे पैसे कशाला? ना असू द्या, एवढा विश्वास नाही का माझा? नाही, तुम्हाला त्रास आहे. माशाचं वालवण्याचा त्रास आहे. फक्त माशाचा विसरू नका. बघा, 1 महिन्यात मी राहील, पण 15 दिवसात येईल तुमच्या माशासाठी. मग चालेल. हा चालेल, चौकात जा. हा जातो. जरा टाइट करा ठीक से. अरे देखो तुम्हारा गाँव वाला है, उसको क्या बोलते चिढ़ाता है? मुतून. बोलो बोलो बोलो. अरे मिथुन.